राहता शहरामधील दंडवते पाटील बिल्डर्स डेव्हलपर्सचे भव्यदिव्य अशा स्वामी रेसिडेन्सीचा उद्घाटन सोहळा युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहनदादा सदाफळ हे होते। या कार्यक्रमास साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे, मधुकर दंडवते, गोरख दंडवते, राजेंद्र खर्डे, सुधाकर दंडवते, दादासाहेब सदाफळ, बापू वैद्य, संपत खर्डे, सलीम शहा, पप्पू बनसोडे, दशरथ तुपे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। या डेव्हलपर्सचे आशिष दंडवते, संदीप दंडवते यांनी मान्यवरांचं स्वागत केलं। या वास्तूचे भूमिपूजन युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी रो हाऊसिंगचे प्रतिकात्मक चावी प्रीतम जैन, बाबा बावके, अविनाश उपाध्ये, संजय जेजुरकर, रमेश पटेल यांना देण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन दंडवते पाटील डेव्हलपर्सचे मालक आशिष दंडवते यांनी केलं होतं। शहरामध्ये ज्या काही उणिवा आहेत आपल्या बांधकाम वगैरे क्षेत्रामध्ये त्या भरून काढण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून इथं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काचं घर आणि सिक्युरिटी आणि पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट या सगळ्या गोष्टी अद्ययावत मिळतील याचेच आपण पूर्णतः प्रयत्न करत आहोत। आपण या ठिकाणी 11 रो हाऊसेस म्हणजे 11 बंगले जे आपण अटॅच बंगले म्हणतो ते 11 बंगलोज आणि 18 फ्लॅट्सची स्कीम सुरुवातीला करतोय पहिल्या फेजमध्ये। दुसऱ्या फेजमध्ये पुन्हा 20 फ्लॅट्स आणि तिसऱ्या फेजमध्ये समोर शॉपिंग कॉम्प्लेक्सचं पूर्ण बांधकाम होईल इथे। यामध्ये सेंटरचा जो सेक्शन आहे आपल्या मागचा त्यामध्ये आपण सुसज्ज असं गार्डन टाकतोय। ते 8 गुंठ्यांचं पूर्ण गार्डन राहील आणि त्यामध्ये चिल्ड्रन पार्कची सुद्धा व्यवस्था करतोय आपण, जेणेकरून मुलांना खेळण्याची जागा राहील आणि त्यांना सुद्धा एक शहरी वातावरणासारखा अनुभव मिळेल। गार्डनमध्ये आपण थोडासा जॉगिंग ट्रॅक आणि एक जिमची व्यवस्था करतोय। या जिममध्ये अत्याधुनिक जे काही व्यायामाचे साहित्य असतील ते आपण पूर्णतः देत आहे आणि त्याच्या बाहेर ओपन जिम म्हणजे जे आपण मोकळ्या वातावरणामध्ये व्यायाम करण्याचे जे साहित्य असतं ते पण ठेवत आहे। याच्यानंतर आपण आपल्या इथं समोरचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्येच आपण पार्किंगची व्यवस्था दिलेली आहे। ती पार्किंगची व्यवस्था राहणाऱ्यांसाठी नसून ती गेस्टसाठी आहे। इथं जे लोक येतील राहायला, जे लोक येतील त्यांच्याकडे जे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळी व्यवस्था केलेली पुन्हा, जेणेकरून रोडवरती कोणी गाडी लावू नये किंवा कुणाला येण्या जाण्याला त्रास होऊ नये यासाठी आपण गेस्ट पार्किंगची व्यवस्था वेगळी केली। कवर्ड पार्किंग ही आपण प्रत्येक फ्लॅट धारकाला व प्रत्येक रो हाऊस धारकाला आपण कवर्ड पार्किंग दिलेली। त्याची पार्किंग 2 व्हीलर आणि 4 व्हीलर या सर्व पार्किंग आपण दिलेल्या आहेत। या प्रसंगी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आणि साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या वास्तूचे मूळ शिल्पकार आमचे मित्र माननीय वैभवजी सदाफळ आणि माननीय आशिषजी दंडवते आणि उपस्थित असलेले सर्व या पंचकृषीमधून आलेले आमचे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि मित्रांनो, खरं तर पण मला आनंद वाटतो की युवकांनी या ठिकाणी पुढे येऊन अतिशय अडचणीच्या काळात तुम्ही ही स्कीमची सुरुवात करत आहात। फार मोठ्या प्रमाणात या राहत्या शहराचा आणि शिर्डी शहराचा विकास किंबहुना या गणेश परिसरामध्ये अनेक भागांमध्ये अशा फ्लॅट स्कीम उभ्या राहिल्यात। माझी फक्त एवढी सूचना राहिली, विनंती राहील की फ्लॅट स्कीम उभं करत असताना सगळ्या सोयी सुविधा युक्त ती फ्लॅट स्कीम असावी, कारण की आमचे अनुभव असे आहेत आणि रजिन भाऊला सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी आम्ही मतदान मागायला जातो तिथं फ्लॅट स्कीम झाल्यात, पण रस्ते, लाईट आणि पाण्याचा प्रश्न ड्रेनेज हे आमदारांनी करायचं आणि ठेकेदाराने फक्त प्लॉटचा मुनाफा बघून घरी बसायचा अशी पद्धत आपल्या मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे। त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने या सोयी सुविधा देत असताना ग्राहकांना तुम्ही चांगल्या सुविधा दिल्या तर निश्चित आपल्याला यश प्राप्त होईल। वैभव आणि आशिष अतिशय मेहनती कार्यकर्ते आहेत, चांगल्या पद्धतीने ते स्कीम राबवतील त्या बाबतीत कुठलीही शंका नाही। त्यामुळे मी माझ्या वतीने आणि आमच्या संपूर्ण विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने या दंडवते कुटुंबियाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि जे जे मान्यवर या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेले आहेत, शहराचं मी सांगू शकत नाही, पण जे जे मान्यवर ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांनी कालच्या निकालामध्ये आपण
माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीशी उभे आहात. आपण विकासाला प्राधान्य देतात. आम्ही अहोरात्र प्रयत्न करून पाण्या प्रश्नाबाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतीत असेल, आमच्या भूमिकेला आपण आपल्या मतदानातून समर्थन दिलं त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो. गोड कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मंचावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे सुजय दादा, उपस्थित असणारे मधुभाऊ आणि समोर बसलेले सर्व या ठिकाणी दंडवते परिवार, पाटील परिवार आणि सदाफळ पाटील परिवार यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार. खरं तर आज ह्या ज्या स्कीमची या ठिकाणी भूमिपूजन समारंभ होत आहे, एखादी गोष्ट अडचणीच्या काळामध्ये सुरू करणं ह्याच्यासाठी खूप मोठी क्षमता माणसामध्ये असावी लागते. आपल्या सर्वांना माहितच आहे की सध्या आता डेव्हलपिंग हा जो प्रकार आहे हा अतिशय कसोटीचा काळ आहे आणि या कसोटीच्या काळामध्ये आशिष दंडवते आणि सदाफळ पाटील यांनी ही जी हिंमत दाखवलेली आहे ही अतिशय वाखाणण्याजोगी आहे. कारण की अडचणीच्या काळामध्ये यशस्वी होऊन दाखवणं हे फक्त कर्तृत्वान माणसंच करू शकतात आणि मला या निमित्ताने विश्वास आहे की आशिष दंडवते आणि सदाफळ पाटील परिवार ही स्कीम अतिशय जोमाने या ठिकाणी यशस्वी करणार. न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एस9 मीडिया, राहता.